स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दुरंगी की तिरंगी होणार याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार नेहमीच एकमेकांविरोधात दंड थोपटून निवडणुकीला सामोरे जात आले आहेत. विठ्ठलचा चेअरमन हाच परिचारकाचा विरोधक हीच परंपरा कायम राहणार असे दिसत आहे. परंतु ऐन वेळेस राजकीय डावपेचात कोण आपली शक्ती पानाला लावणार आणि यातच मुसंडी मारणार ही नुराकुस्ती खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळी संपताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नगारे वाजतील. यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातही गतिमान हालचाली सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीची तयारी विविध पद्धतीने केली जात असतानाच कोणी काहीही बोलत असेल तरी या निवडणुकीतही पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार हीच परंपरा या निवडणुकीतही दिसून येणार की तिरंगी लढत होणार हे मात्र स्पष्ट झालेले दिसत नाही. पंढरपूर तालुक्यातील राजकीय इतिहास पाहिला असता कोणत्याही निवडणुकीत विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार हीच लढत पाहावयास मिळाली आहे. पांडुरंग परिवाराचे नेतृत्व हे परिचारक घराण्याकडे असते, तर विठ्ठल परिवाराचे नेतृत्व हे श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन यांच्याकडे असते. हेच आजवरच्या विविध निवडणुकीतील परंपरा चालत आलेली आहे. या परंपरेनुसारच पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते ही विभागले आहेत. विठ्ठलचे संस्थापक कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील आणि कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्यामध्ये कायमच राजकीय विरोध पाहावयास मिळाला होता. त्याच राजकीय कालावधीत अनेक निवडणुका पार पडल्या होत्या. कालांतराने विठ्ठल सहकारी कारखान्यावर सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ स्थापन झाले होते. त्यामुळे परिचारक विरोधी गटाचे विठ्ठल परिवाराचे नेतृत्व पर्यायानेच वसंतदादा काळे यांनी स्वीकारले होते. दरम्यानचे कालावधीत अनेक निवडणुका पार पडल्या होत्या. वसंतदादा काळे यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा भारतनाना भालके यांच्याकडे आली होती. भालके यांनी परिचारकांच्या विरोधात कडवे आव्हान उभे केले होते. अनेक संस्थांवर विजय मिळवण्यात आमदार भालके यांना यश मिळाले होते. त्यामुळे विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यांच्यातील राजकारण तीव्र झाले होते. भारत भालके यांच्यानंतर याच विठ्ठल सहकार कारखान्यावर आमदार अभिजित पाटील यांची सत्ता आहे. आजही हेच चेअरमन असलेले आमदार अभिजित पाटील परिचारक यांना शह देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशातच संस्थेच्या म्हणजेच पंढरपूर नगरपालिका व आलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य आणि पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आता सुरू झाल्या आहेत. यामध्ये विविध ठिकाणी बैठका सुरू आहेत. सर्वत्र गटातून आणि वार्डातून उमेदवारांसह चाचपणी चालू आहे. तत्पूर्वी परिचारकांसमोर कडवे आव्हान उभा करण्यासाठी हातमिळवणी करण्यात येत आहे. यात मात्र निर्णय घेण्यात चुकला तर पुन्हा तीच अवस्था पंढरपूर बरोबर तालुक्यात पाहायला मिळणार यात शंका नाही, असेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. असेच निवडणुकांचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा OnePlus मराठी.